रिफ्रेशमेंट. सो आता ग्राउंडवर आलेल्या आहेत सुजाता मॅम. तुम्ही बघू शकतात कंबर कसलेली आहे सुजाता मॅमनी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप भारी असणार आहे, अफलातून असणार आहे, कारण आजपासून आमच्या कॉलेजमध्ये सुरू होते स्पोर्ट्स इव्हेंट्स. सो आता सध्या तरी तयारी सुरू आहे स्पोर्ट्सची. थोड्या वेळाने आमच्या कॉलेजचे डीन सर येतील, सुप्रिटेंडेंट येतील आणि सगळ्या डिपार्टमेंटचे HOD येतील इनॉग्रेशनसाठी. स्पोर्ट्स इव्हेंट्सचे इनॉग्रेशन करणार आहेत. सो सध्या तरी मी तुम्हाला तयारी दाखवते आणि माझ्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा गाईज. पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला आता आपण तयारी बघूयात. मी तुम्हाला तयारी दाखवते. बरेच स्टुडंट्स आलेले आहेत ग्राउंडवर. सो चला आपण बघूयात. स्टे ट्यून गाईज. सो गाईज तुम्ही इथे बघू शकतात आमच्या स्टुडंट्सचे फुल तयारी चालू आहे इथे. हे तुम लोग एक्साइटेड हो कि नहीं? ये देखो, एक साइड पे फ़ोन पे बातें चल रही है और एक साइड पे फुल काम चालू है. ते जे पोस्टर आहे ते ह्याला लावायचं आहे. सो मुलांची फुल कसरत सुरू आहे इथे. तुम्ही इथे बघू शकतात आमचा फुल ग्राउंड छान पद्धतीने सजलेला आहे. तिथे आमचं इनॉग्रेशन होणार आहे, त्यासाठी ते डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्या मुलांची खूप जास्त मेहनत सुरू आहे इथे. एक स्टुडंट्स इथे खूप जास्त मेहनत घेते फक्त स्पोर्ट्स इव्हेंट्स मस्त होण्यासाठी. तुम्ही बघू शकतात इथे. गाईज तुम्ही इथे बघू शकतात फुल इंटरव्ह्यू टाईप चालू आहे सेजलचं आणि आचलचं. हाय तरी बोला माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आमचा राज बघा कसा खाली बसून छान पद्धतीने काम करतोय. राज खूप मेहनत घेतोय तू. तो खाली बसलाय गाईज आणि खाली बसून तो काम करतोय. म्हणजे तुम्हाला कळतच असेल की किती मेहनत करतायत आमची सगळी पोरं मिळून. सो गाईज तुम्ही इथे बघू शकतात व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात आमचं व्हॉलीबॉलचं मॅच होणार आहे. गर्ल्स पण आहेत ना व्हॉलीबॉलमध्ये? हां, गर्ल्स पण आहेत आणि बॉईज पण आहेत, दोघं आहेत. सो तुम्ही बघू शकता तिथे मस्तपैकी त्यांची व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस सुरू आहे. खूप काय बोलतात डिफिकल्ट मॅच होणार आहे कारण सगळे तगडे प्लेयर्स आहेत ह्याच्यामध्ये. थोड्या वेळात इव्हेंट स्टार्ट होणार आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड. जसं आम्ही फ्रेशर्स बीट केले, फ्रेशर्स मस्त आमचं पार पडले, तसं स्पोर्ट्ससाठी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तयारीसुद्धा खूप मस्त चालू आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. फटाफट एकदा स्पोर्ट्स चालू होते आणि आम्ही मैदानात उतरू द्या, बस बाकी काय नाही. इथे सिटिंग अरेंजमेंट केली आहे डीन सरसाठी. जे कोणी सुप्रिटेंडेंट वगैरे आहेत त्यांच्यासाठी इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. तुम्ही बघू शकतात मस्त बलून्स का आणले ते उडवण्यासाठी? अच्छा, हे बलून्स जे आहे ते डेकोरेशनसाठी आणलेले आहेत आणि इथे मस्तपैकी छान तयारी सुरू आहेत. सगळे बाहेरून येणारे जाणारे बघतायत. खूप भारी वाटतं, एक्साइटमेंट. आमचं असं होतं की जोर से हमको रणभूमी आ रहा है गाईज. ही बघा काय खेळते यार, ही किती सुंदर खेळते ही बघा. सो गाईज आता तुम्ही इथे बघू शकतात प्रॅक्टिस साईड बाय साईड सुरू आहे आणि इथे व्हॉलीबॉलसाठी नेटचं काम सुरू आहे, नेट लावण्याचं काम सुरू आहे. डेडिकेशन बघतायत तुम्ही ह्यांचं आणि मेहनत बघा किती आहे ह्यांची. चढून वगैरे सगळं काम करतायत. सगळे जे स्टुडंट्स आहेत ते स्वतः पर्सनली इन्व्हॉल्व होत आहेत. खूप भारी वाटतं हे सगळं बघताना, करताना. एन्जॉयमेंट लेवल नेक्स्ट लेवलवर आहे आमची. एक्साइटमेंट लेवल म्हणा, एन्जॉयमेंट लेवल म्हणा, तुम्ही बघू शकता. आणि ही काय खेळते यार. ए व्हॉट इज युअर नेम? कड़क खेल रही है यार तू, सच में. तुम्ही इथं प्रॅक्टिस बघू शकतात काय खेळते यार. एक पण ती बॉल मिस होऊ देत नाही आहे. कैसा लग रहा है? एक्साइटमेंट लेवल एकदम नेक्स्ट लेवल. आप बताओ आयशा. अच्छा लग रहा है. आप व्लॉग में आओगे चलेगा ना? तुम्ही सांगा. छान वाटतंय. तुम्ही पार्टिसिपेट केलं आहे ना?
ओके. सो गाईज नुकतंच आम्ही ग्राउंडमधून बाहेर आलेलो आहोत बिकॉज आम्ही सगळे जातो आहेत आता, म्हणजे आम्ही चौघीजणी मिळून आहोत गर्ल्स. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये HOD सरांना किंवा जे HOD मॅम आहेत त्यांना आम्ही इन्व्हिटेशन द्यायला जातो इनॉग्रेशनसाठी. सो तुम्ही बघू शकतात माझ्या हातात पेपर्स आहेत खूप सारे आणि इनके हात में भी बहुत सारे पेपर्स आहेत. तर आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जातो आहे त्यांच्या HOD सरांना किंवा HOD मॅमला इन्व्हिटेशन देण्यासाठी. मी तुम्हाला हे पेपर नाही दाखवत पूर्ण वाचून वगैरे. ठीक आहे चला. सो गाईज आता 12 वाजायला काही क्षण उरला आहे आणि इथे मस्त आमच्या पोरींचं डेकोरेशन चालू आहे. तुम्ही इथे बघू शकतात. ही आचल आहे. आचल इथे बघू शकते तू. आपका नाम? ऋषिका. अच्छा ये ऋषिका, यही मेरे को मैसेज कर करके सताती थी. आणि ही प्राची. सो प्रणाली. हाँ ब्लॉगर याद आया. हाँ सातपुते. सो आता हे मस्त छान गुलाब पाकळ्या टाकतायत आणि इथे डेकोरेशन करतायत. इथे महाराजांचं हे फोटो फ्रेम आहे. शिवाय तिकडे बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा फोटो फ्रेम आहे. त्या ट्रॉफीज आलेल्या आहेत आमच्या. मस्त वाटत आहेत. हे आमच्या स्पोर्ट्सच्या ट्रॉफीज आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. मस्तपैकी आम्ही गुलाब पाकळ्या टाकून ह्याला पण डेकोरेशन केलेलं आहे. जतीन किधर आहे तू? तुम्ही जतीनचा लुक बघू शकता. जतीन इज फुल सेट. हां बॅट दाखव बॅट. हां छक्का. आणि इथे हिलियम बलून झालेले आहेत. हे आम्ही डीन सर वगैरे आल्यानंतर हे असे सोडणार आहोत. सो तुम्ही इथे बघू शकतात सगळं प्रिपरेशन ऑलमोस्ट डन आहे. इथे पण डेकोरेशन केले, पडदे वगैरे लावलेत. ओमकार राईट? आकाश ओके सॉरी. बाकी सांगा, रिव्ह्यू द्या, कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटतंय. BP फर्स्ट स्पोर्ट्स इव्हेंट आहे. येस. आर यू एक्साइटेड गाईज? खूपच. पोरं भेळ जाऊन असं डान्स करणार आहेत ग्राउंड. मग काय, रोज रात्री प्रॅक्टिस करतोय क्रिकेट. पाहिजे. हां ही ट्रॉफी यायला पाहिजे. आम्ही पण जिंकणार आहे. आमचा पण हक्क आहे ट्रॉफीजवर. चालेल ना, तुम्ही छोटीवाली घ्या ना. छोट्यावाला आमच्यासाठी. ओके. सो इधर रेड कारपेट डालने का काम चालू है. आर्यन ना राईट? आर्यन आणि राज. तुझं नाव आर्यनच आहे ना? हां आर्यन आणि राज मिळून रेड कार्पेट टाकतायत डीन सरांसाठी. सो गाईज इथे मस्तपैकी लॉल झाला आहे आमचा. आय मीन पोपट झालेला आहे. हे हिलियम बलून्स आम्ही ह्या पोस्टरला लावले होते, पण ते एका साईडनी जेव्हा लावताना सेट करताना एका साईडनी ते तुटलं आणि ते बलून्स वर उडाले. तुम्ही बघू शकतात बलून्स. बघा आमचे हिलियम बलून्स वर लटकलेले झाडावर. अशा प्रकारे थोडा सीन झालेला आहे आणि एंड मोमेंटला असं झालेलं आहे. आता काहीतरी सोय करावी लागेल आम्हाला. इथे फोन पे फोन चल रहे सबके. सो गाईज आता टाईम झालेला आहे आणि मी आणि सेजल मिळून इथे वाती वळतो आहे, जेणेकरून आम्ही ते काय बोलतात समईमध्ये लावू शकतो. आणि आता ते वाती वगैरे जे आहेत ते सगळं झाल्यानंतर इथे आम्ही ताट प्रिपेअर करतो आहे, आरतीचं ताट. आता सगळे वाईस डीन HODs सगळे येत आहेत आता, जे आम्ही ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. सो तुम्हाला मी दाखवते जे काय आहे ते. तुम्ही प्लीज ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि खूप एक्साइटमेंट आहे. सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे. आता आपण आरतीचं वगैरे बघू. सो गाईज आता सगळे आमचे स्टुडंट्स गेलेत सगळ्या HOD सरांना आणि मॅम्सला बोलवायला. इन्व्हिटेशन दिलेलं आहे, त्यांना घेऊन येतात. आणि इथे ह्या तिघी मिळून इथे रिबिन लावतात, ज्याची आता कटिंग करणार आहे डीन सर. तुम्ही इथे बघू शकतात. काम करताना मजा येते की नाही? बहुत जोर से रणभूमी आ रहा है. रणभूमि आ रहा है इसको बहुत जोर से.
Dr. Sujata Chandre ma'am. Respected heads of departments to kindly share a few words with us and bless our occasion. Very good afternoon to everybody. हेच नाव तुम्ही प्रत्येक इव्हेंटला प्रत्येक वर्षी ते कंटिन्यू ठेवा आणि कल्चरल इव्हेंट आपल्या इथं आणि जनरल सेक्रेटरी खूप चांगला आहे. हे कशावरतून ठरतं ते मी तुम्हाला सांगतो की क्राऊड जेवढा जास्त तेवढा जनरल सेक्रेटरी फेमस. तर त्यांनी स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करा जो इव्हेंट करतायत आणि पुढे कल्चरल इव्हेंट करा. मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली. तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा. So खूप छान, I mean it's खूप well thought of, but I would expect Ranbhoomi, just as I think you're going to have a part of it. Obviously we as teachers, you know, best wishes and may the best person win and participates as a winner. So and we hope to see good warriors in this Ranbhoomi. Best wishes. उडतं जोरात पुढे घे. सो गाईज आता इक्विपमेंटची पूजा सुरू आहे. हां मॅम जॉईन करा तुम्ही पण. ब्लॉगमध्ये येणार, मी ब्लॉगिंग करते. रिफ्रेशमेंट. सो आता ग्राउंडवर आलेल्या आहेत सुजाता मॅम. तुम्ही बघू शकतात कंबर कसलेली आहे सुजाता मॅमनी. वेल प्लेड मॅम. ठेवले. तुला गाईज ब्लॉग मध्ये टाक. रिफ्रेश
त्या डब्यातून मला पण हे त्या डब्यातून हिने चोरून आणलंय पेढा आणि बघा हा चोर आमचा खातोय. दाखव ना. अशी इच्छा आहे की इंटर्न्सने ज्युनियर्सला काहीतरी खायला घेऊन दिलं पाहिजे. चला लवकर. सैम भाई कुछ बोलना चाहते हो? चोर 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 चोर. कैमरामैन जल्दी फोकस करो. खरंच उपवास ठेवला होता मनविता. हे बाई हे खाऊ शकते तू. सो गाईज टीम रेडी झालेले आहेत. तिकडे एक टीम आहे आणि इकडे एक टीम आहे. अशा प्रकारे टीम रेडी झालेले आहेत. आता व्हॉलीबॉलची मॅचची सुरुवात होतीये. फायनली खूप परिश्रम केल्यानंतर आमचं सक्सेसफुल झालं आहे मॅच. चला गेमला सुरुवात झालेली आहे. फायनली सगळे टीम मेंबर्स जे आहेत जे जे पार्टिसिपेट केले ज्यांनी ते सेग्रिगेट झालेले आहेत. आता गेमला सुरुवात झालेली आहे. पहिली मॅच आमची होती आहे व्हॉलीबॉलची. चलो भाई चलो जल्दी जल्दी करो. गाईज दोन्ही टीममध्ये एका टीमचा 11 झाला आहे ना आणि दुसऱ्या टीमचा 5 झाला आहे आणि आता कोड चेंज करणार आहेत ते. इथे खूप मोठं नाही काय डिस्कशन सुरू आहे. गुपित डिस्कशन सुरू आहे. हां साईड चेंज झाली आता तुम्ही बघू शकतात. खूप छान खेळत आहेत दोन्ही टीम्स. नंदुरबार 1 point, Optal 1 point, 1 all. सेजल घे आता घे आणि टाक अपलोड कर. हां त्यांचं घे कारण ऑप्टल वर्सेस आहे ना. नंदुरबार 1 point. सो गाईज आता पहिली मॅच झालेली आहे. दुसरी मॅच सुरू आहे आणि तिसरी मॅच गर्ल्सची होणार आहे. सो गर्ल्सला काहीच येत नाही. गर्ल्सला काहीच येत नाही पण तरी पण आम्ही ट्राय करणार आहेत. असं नाही आहे की नाही येत म्हणून नको जायला पण आम्ही ट्राय करणार. सो आम्ही गर्ल्सची टीम आहे तुम्ही बघू शकता. खेळणार ना आचल आचल खेळणार ना. मी सबस्टिट्यूट आहे आता. ह्या लोकांनी जबरदस्तीने माझं नाव टाकलं म्हणजे मी खेळत नव्हते आणि हिने सुद्धा जबरदस्तीने माझं नाव टाकलं. मी पण जबरदस्ती. सो आम्हाला खेळता खरंच येत नाही पण आम्ही ट्राय करू. आम्ही मैदानात उतरणार आहोत. सो तुम्ही बघा इथे चंदू चॅम्पियन वर्सेस कुठलं ग फॅन्टम 6 यांच्या ह्या टीममध्ये मॅच सुरू आहे व्हॉलीबॉलची. हां अशा प्रकारे चंदू चॅम्पियन्स 1 गाईज. आता आम्ही जातोय. आमची मॅच सुरू होती आता. जबरदस्ती का नाम डाला हमारा मॅच में. दुसऱ्या प्लेयर्सच्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत कारण ते प्लेयर्स आता सध्या अवेलेबल नाहीत. बॉलाला असतात. हां आता आम्ही जातो. आम्हाला काहीच येत नाही तरी पण आम्ही खेळणार आहे. ट्राय करणार. विल ट्राय. बाय. कॉन्फिडन्स वाढलाय. काल्याच्या फोन मधून आपल्याला व्हिडिओ मिळाली पाहिजे. हो
सत्यम जरा बोलून. गाईज आता संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 7च पकडा. आमचा गेम अजून पण सुरू आहे. आमचा गेम म्हणजे आम्ही हरलो आहेत. आता ही दुसरी मॅच आहे. यांच्या टीमचं नाव माहिती नाही. ही इंटर्न्स ग्रुप आहे समोरचा. तर अशा प्रकारे मॅच मस्त रंगलेली आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि ही मुलगी प्रज्ञा जी बोलत होती मला काहीच येत नाही, ती एवढं भारी खेळते. बघा मॅच काय रंगली आहे. मॅच खूप भारी चालत होती, भारी खेळ रंगला होता ह्यांचा. गाईज व्हॉलीबॉल खेळून खेळून हाताचे फुल लागलेले आहेत. पूर्ण हात दुखतोय, तुम्ही बघू शकता. हा हात तर खूप जास्त दुखतो माझा, राईटवाला खूप जास्त पेन होतोय. बट ठीक है, स्पोर्ट्स बोले तो ये सब आता ही है. क्या फिर संगम, तेरा मैच हुआ कि नहीं? एक मैच हो गया, अभी एक और एक बाकी है. एक मैच हुआ. व्हाट हैपेंस. यस यस, बट मैं अभी जाने वाली घर पे. तेरे मैच हम तक अकेले में नहीं. मैच कर लेंगे. हम सबको निकाल. गाईज फायटर्स, रेबल फायटर्स आणि इंटर्न्स ग्रुपमध्ये टाय झाला आहे 3rd राऊंडसाठी. आता ते लोक खेळत आहेत, तुम्ही बघू शकता तिथे. दोघांमध्ये टाय झाला आहे, मस्तपैकी खेळले दोन्ही टीम. सगळ्यात भारी ही खेळते मेहेक. सो दोन्ही टीममध्ये टाय झालेला आहे. आता 3rd राऊंड खेळत आहेत ते लोक.